श्री काशीखंड अध्याय 66वा। श्री गणेशाय नमः। अगस्ती वदे शिवकुमार आता पर्येसी कथेचा पुढार। रत्ने प्रसवला नंदिकेश्वर ती टाकिली सागरी। सहस्र एक संवत्सर वरी रत्ने होती क्षीरसागरी। मग प्रयत्न मांडिला सुरवरी तो कैसा आता। शिरार्णवाची करुणी कुरवंडी मंदरा चढ केला रवी दांडी। मग रत्ने काढिली परवडी सुरी असुरी। अगस्तीसी वदे शिवनंदन हे पूर्वी झाले एक सिंधू मंथन। मग जय उत्पत्तीसी झाला नंदी पावण तय झाले दुसरे। प्रथम मंथिला क्षीरसागर 64 लक्ष जयाचा पसर। दुसरे मंथनी नंदिकेश्वर तो उददी 8 लक्ष। आता असो पुढे कथा कैसी नंदिकेश्वर आला पित्यापासी। मग तो आनंदला शिखी ऋषी पुत्र दर्शने। तेने वंदिला आपुला पितर कथिला क्षीरार्णवींचा विचार। तेथे मानवला षाडंगधर सह गर्नेसी। मग नंदी पित्यासी वदे वचन मी क्षुधे अतृप्त झालो पूर्ण। आता मज भक्ष पाहिजे तृण वृक्षवल्लीपणे। मग शिखी म्हणे कुमरा तू गमन करी अमरपुरा। इंद्रा जिंकोणी तू सैरा भक्षी खांडव वण त्याचे। त्रिलोकींच्या नाना वनस्पती ज्या मोग असाध्य देवांप्रती। तेथींची आसू म्हणे सूरपती तृप्त करी शिवासी। मग तो काय करी नंदीगण पितृचरणी केले अभिवंदन। मग पावला तो खांडव वन सूरपतीचे त्या सुवर्णा चलाचे पाठारी। पूर्वभागी असे ते अमरपुरी मेरू तळवटी क्षितिवरी खांडव वन ते। त्या खांडव वनाचा पसर सहस्र योजने असे विस्तार। त्या पत्री पुष्पी पूजिताहार मानवे इंद्रासी। ऐसे ते खांडव वन क्षितितळी भोवती शुद्ध काश्मीराची पौडी। 101 योजने योममंडळी उंच असे। मंदाकिनीचा 16वा भाग तो खांडव वनासी प्रवाहे जळ ओघ। उत्तर भागी जावया मार्ग पौडीसी असे। त्या उत्तरद्वारे नंदिकेश्वर वनामध्ये न करी संचार। श्रृंगे उत्पाटुनी गिरीवर पाडिला पौडी। दक्षिण भागी मार्ग केला मध्ये नंदिकेश्वर प्रवेशला। तेथे वृक्षवल्ली देखता झाला नाना जातींच्या पै। नाना जातीचे तेथे वृक्षभार अमृत फळी फळले अपार। तेथे नंदी सुटला महासमीर केली पत्र ओझडी। बहुविध्वंसी अल्पाहारी कल्पद्रुम उत्पाटी क्षितिवरी। जे इंद्रासी प्रियते श्रृंगेवरी पाडिले क्षितितळी। तव धाविनले रक्षा कर त्याही देखिला तृणचर। वन विध्वंस देखिला अपार पुष्पतरू नाना जातींचे। तेथे रक्षा करी केले धावण नंदीवरी टाकिले पाषाण। जैसा पर्वती वृष्टी करी वरुण तैसा शिळा प्रहार। मग मंदिकेश्वर काय करी रक्षा कर छेदिले नासिकास्वरी। विध्वंसोनी आतले अंबरी केली वाताहत। पुनरपि भक्षी दिव्य तरु उत्तम जातीसी करी संहारू। कीरंभावणी सुटला कुंजरू विध्वंसावया जैसा। दिव्य कुमुदिनी तडागनीरी त्या विध्वंसुनी टाकिल्या बाहेरी। जैशा वल्ली उत्पाटुनी महापुरी दिसती विगलित। कल्पद्रुमांची मोडिली वने मानसी इच्छितो भक्षिणे। देवा दुर्लक्ष जी रम्य स्थाने त्यांचा भक्षय केला नंदीने। एक धाविनले अमरपुरा त्याही जाणविले सुरेश्वरा। वण विध्वंसोनी व्रजधरा नेनो आला कैंचा वृषक्ष। नेनो वृषभ की असुर की चरण फुटोनी आला गिरीवर। ते नेनवे मोडोनी दिव्य तरुवार भक्षिल्या नाना जाती। मग काय करी सहस्रनयन समस्त हांकारिले सूरगण। तत्काळ आले वनी ठाकून नंदीसी भिडावया। ऐसा तो सहस्राक्ष महाद्भुत वेगे धाविनला देवासहित। तव देखिला वन विध्वंसित महाविशाळ तो। शक्र आज्ञा करी गिरवाणासी तुम्ही धरोनी बंधन करावे त्यासी। बहुविध्वंसी थोडे ग्रासी दीर्घ तस्कर हा। मग धाविनले देव सुरवर ते टाकीते झाले
पाषाण शर गदा मुद्र गिरीवर टाकीती नंदीवरी महास्त्रे हाणीती नंदिकेश्वरा पाषाण शिळा वृष्टी अपारा की जैसा कमळे हाणी जे कुंजरा तैसी लागती अस्त्रे अस्त्र नव्हे ते पुष्पवृष्टी नंदिसी समर्पी वज्रमुष्टी अस्त्रे टाकिता झाला हिमपुटी परी अजित नंदितो यो मी उद्भवे गंधर्व भार त्यामध्ये लोपे जैसा दिनकर तैसा झांकोळला नंदिकेश्वर देवांची अस्त्रे ऐसे देवांचे भार देखोणी नंदी खवळला जैसा वनी तो तृण दग्धी तसे तक्षणी तैसा नंदी देवांवरी मग फुंकिला नासा पूट स्वरू तेने उडविला देव भारू तव वात चक्री पडिले तरू जे मोडिले नंदीने श्रंगे खोंचली एकाच्या पोटी तो नंदीने टाकिला गिरीकुटी एक ते पडले क्षिती तटी मौळींच्या झडपे करुणी मग ते सर्व देवगण अस्त्रे टाकुनी करीती पलायन मग स्वयेची राहिला आपण सूरनाथ तो मग योजनी शत शत सहस्र कठीण शारा इंद्रे विंधिला नंदिकेश्वर परी द्रुमे जैसा गिरीवर न मानीची तैसा तेही बाण फुंकिले नासापुटी वाताहत केले योमकुटी ते आकाशी हुनी क्षिती तटी पडिलेच नाही मग वज्र घेऊन या करी नंदी हानितला जैसा गिरी ते पर्वती पाषाणाची या परी आदळे अंगी सहस्रनयने हानितला वज्रघात नावे कनंदी झाला मूर्छित मग मूर्छा सावरुणी अकस्मात उठावला दुदुकारे मग कोपे खवळला क्रोधाग्नी अट्टहासे दिधला दीर्घध्वनी मग नंदीने धरिला वज्रपाणी पुच्छ वेष्टोनिया मग पुच्छे भोवान दिला सुरेश त्यासी दाखविला कैलास जे सभे बैसला होता महेश तेथे टाकिला इंद्र तेथे शिव सभेसी वज्रधर क्षिती आदळला जैसा गिरीवर त्राणे उद्भवला महास्वर गर्जले योम तेथे थरारला सुवर्णाचळ दुमदुमला ब्रह्मांड गोळ अमरनाथ पडला निश्चिळ स्थावर जैसा तव धावले शिवाचे गण कायसी ध्वनी उद्भवली म्हणून तव त्याही देखिला सहस्त्रनयन अमरावतीचा अधीश ऐसा आदळला वज्रपाणी क्षण एक पावला यमभुवनी मग अंचल बाते शिवगणी उपचारिला तो मग अमरावतीसी गेला नंदी सुखे बैसला अमरपदी जय जयकार केला ऋषी वृंदी नंदिकेश्वरासी इंद्राचे होते भद्रासन ते भूमंडळी टाकले नंदीने मग आपुले स्वइच्छे लागुण केली रचना म्हणून स्वर्ग मृत्यू पाताळ भुवनी ज्या ज्या अमोघ रत्न खाणी त्या सर्व नंदिकेश्वर पासुणी उत्पन्न झालिया ऐसा अमरपदी नंदिकेश्वर निर्भय बैसला पराभवनी देव सुरवर मग आनंदला तो ऋषीश्वर पिता नंदिता इंद्र टाकिला होता कैलासी तो शिवगणी नेला शिवापासी मग प्रश्निता झाला सुरेंद्रासी त्रिपुरांतक तो मग हर म्हणे गा वज्रधरा कवने पिडिले रे सुरेश्वरा सहस्राक्ष म्हणे जी विश्वंभरा परीसी विनंती माझी शिवाने नवे कवन महावीर मौळी श्रंगे जैसी गिरीवर खांडवण मोडोनिया देवभार पराभविला तेने योमी तरुपत्राची या परी मज उडविले जी नासास्वरी मृत्यू पावतो परी शरीरी होते शिवनाम वस्तरूप धरोणी जाण विध्वंसले अमरभुवन आता सूरपद भोगता तया वांसुण कोणीची नाही मज बंधन करून या पृच्छी सहज टाकिले कैलासी स्वर्ग मृत्यू पाताळी तयासी समान दर्शनाश्रुत अकस्मात आला कोठुणी दीर्घ पीडा केली जी शूलपाणी मग कोपला तो भाल लोचणी त्रिपुरांतक तव गणांसी हंकारी शंकरू सज्ज केला अग्नी दत्तरहंवरू महाध्वनीने गर्जिला डमरू आणि शंखनाद तो वाम करी घेतले सुणाभ चक्र दक्षिण हस्ती त्रिशूळ त्रिवक्र देव सैन्य सवे घेतला शक्र
अमरनाथ तो. ऐसा सर्व भारेसी पंचानन, पावता झाला अमरस्थान. ऐकोणी शंखाचे स्फुरण, नंदी आला बाहेरी. तो नंदिकेश्वरा ते देखे कैसा शंकरू, की तो पौर्णिमेचा अमृत करू, की तो सुवर्णाचळ महामेरू. ऐसा देखिला शिवे, तो शिवे कैसा देखिला गण, वृष्टी करी पाषाण. एक सज्जुनी शरासण, विंधित अमित बाणी. एक हाणिती महाखड्गते, एक टोंचिती त्रिशूळ घाते. कोतिया मुद्गर शर बहुते, वेढिला नंदी. मग क्रोधे खवळला वस्तराजू, खोंचला शिवसैन्या उजू. घ्राणरंध्री दाटला महाफुंजू, मग केली गर्जना. कंठस्वराची दीर्घध्वनी, प्रौढ शब्द उद्भवला गगनी. तेने बधिरत्व झाले श्रवणी, दिशा भद्र जातीचिया. गर्जिन्नली पर्वत कोठारे, तेने थरारली मौळींची शिखरे. सीमा सांडोनिया सप्तसागरे, आहेर केला. थरारली सप्तद्वीपवती, ग्रह नक्षत्रे पडिली महाआवर्ती. धाके सोम सूर्यांची गती, चलित झाली. ऐसा चालिला शिवसैन्यावरी, नभपर्यंत जैसा महागिरी. देव पराभविले नासास्वरी, एक मर्दिले क्षिती. जैसा मंदराचल गिरीवर, पृथ्वी न साहे तयाचा भार. मग घेऊनी कूर्म अवतार, पृष्ठी धरिली विष्णूने. तैसा मर्दित चालिला बळ प्रौढी, सैन्य संहारिले 101 कोटी. जैसे तडाग जीवनी आडमोडी, वारण कर कमळी. जैसा उदय जहालिया भास्करा, योमी लोपती ग्रहतारा. तैसे नंदीने निक्षेपिले सुरा, शिवा देखता. ऐसा शिव सैन्याचा केला निपात, मग कोपला उमाकांत. आता या रणांगणात, हा पशु होमावा. हा पशु कवणाचा कवण, येणे मानविला नारायण. पराभविला सहस्त्रनयन, टाकिला कैलासी. एवढी शक्ती यासी कवणाची, शस्त्रे भक्षिली सर्व देवांची. आता माझे निहस्ते आयुष्याची, संख्या याची पूर्ण झाली. ऐसा कोपे खवळला त्रिपुरारी, त्या क्रोधाची कवणा दिजे सरी. तो प्रळयी सर्वही संहारी, तरी ऐसा कवण. शिवाची उपमा दिजे शिवाजी, ऐसी वेदाज्ञा पुराणांसी. मग त्र्यंबके वाहुणी नंदिसी, युद्धासी पाचारिले. त्रिपुरांतक म्हणे रे तृणचरा, केवी अधीश जाणालासी. अमरपुरा आता तू प्रवाहू नको सैरा, साहे संधान माझे. मग त्र्यंबके धनुष्य वाहिले, वामकरी नंदी विंधिला सहस्रशरी. ते घ्राण वातेवरीच्या वरी, उडविले नंदीने. जैसे वातचक्राचे भ्रमण, योमी प्रवाहे जैसे शुष्क तृण. तैसे ते विरूपाक्षाचे संघाण, उडविले नंदीने. ऐसे देखुनी त्रिपुरांतक, मग खवळला जैसा प्रलय पावक. तो शांत नव्हे त्रैलोक्य दाहक, कोणेही परी. कोटी सूर्याचे तेज दारुण, जेने मार्तंड झाला संतप्त उष्ण. ते सुनाभ चक्र पंचानन, योजिता झाला नंदीवरी. क्षणे कल्पांत करी त्रिभुवनी, हे प्रतिसाक्ष जयाची पुराणी. तो महात्रिशूळ भाळली लोचणी, प्रयोजी नंदीसी. दोन्ही शस्त्रे प्रहारी पंचानना, तेव्हा नंदीने विकासिले वदन. 10 सहस्र कूटके करुण, भक्षिली शस्त्रे दोन्ही. मग नंदी क्रोधायमान शरीरी, त्राणे झडपे हानितला त्रिपुरारी. नेरुनी टाकिला योजनेचारी नंदिकेश्वरे. मग अद्भुत कोपला महेशू, म्हणे शक्तिवंत झाला रे पशु. मग धरोनिया महाआवेशू, प्रकाशिला तृतीय नेत्र. शिवे उघडिला तृतीय चक्षु, नंदिसी प्रदीप्त करी विरूपाक्षु. तेने भये पडे सहस्राक्षु, देवा सद्गीत. परी नंदीने मानीची अग्नी ज्वाळा, शस्त्रे भेद अंगीच्या रोमांच कुळा. मग विचार आठवला जाश्वनीडा, युद्ध युक्तीचा. मग ज्ञाने विचारी विश्वंभर, तव तो त्रिमूर्ती त्रिविधाकार. म्हणे हा तव माझाची अवतार, त्रिनेत्रांश.
मग नंदी म्हणे उमाकांता, तुमची शस्त्रे देईना आता, तरी शक्ती स्मरोनिया मागुता युद्ध घ्यावे आम्हासी. म्हणून सुनाभ चक्रचित त्रिशूळ नंदीने व मुनी दिधले तत्काळ. तेव्हा आश्चर्य करीती सकळ सुरेंद्रादिक. मग नंदीसी वदे उमाकांत, शस्त्रे दिधली पूर्ण भरीत. आता ऐसा कवण लज्जावंत, जो झुंजेल तुझसी. शिव म्हणे गा बसवेश्वरा, महापुरुषार्थी क्षेत्र चरा. तुझी महाशक्ती सर्व ही सुरा अगम्य अनुपम. मग नंदीसी वदे शंकर, तुझ दिधला अभयवर. तुझी इच्छा ते मागरे नाभिकार, दिधला म्या तुझ. तुझी शक्ती देखोनी पूर्ण, बहु संतोषले माझे मन. आता मी तुझ झाले प्रसन्न, एकाळी जाणपा. तव हास्य करी बसवेश्वर, पहा हो कैसा कृपण तो सागर. तो कूप तडागांसी उपकार, केवी पाण करी. शिवा मी कैसा जी दुर्बळ न्यून, तुझ पै कार्य आहे जी संपूर्ण. जे तू मज भावया प्रसन्न, झालासी समर्थ. कैसे तेजमंद झाले दिवाकरा, त्यासी प्रसन्न होऊ येतील तारा. चिंतामणीसी स्फटिक गारा, काय प्राप्त करीतील. शिवा जे जे फळ कल्पिजे मानसी, ते ते कल्पद्रुम पूर्वी सर्वांसी. तो जन्मला माझी आकुशी, अमोघ रत्ने नवनिघी भांडार जयापासुनी. सर्व काळ प्रसवे चिंतामणी, तो कौस्तुभ माझे चक्षुस्थानी. जन्मला शिवा सर्व पाक पंचामृत जिये पाशी, जे तृप्त करू शके त्रैलोक्यासी. माझी आलिंगी कामधेनुसी, जन्म झाला शिवा. ऐसे जे जे कल्पिसी अंतकरणी, ते ते समर्पावयाचे दाणी. शिवा ते जन्मले मज पासुनी, नवही निधी. म्हणून चातक नामे पक्षीश्वर, त्याची वांछा केवी पूर्वी जलधर. सिद्धी साधकांसी केवी उदरा, होईल राजा. मग बसवेश्वर वदे शिवासी, त्रैलोक्य देवा तू कैलासवासी. जो प्रसन्न आम्हा भावयासी, करीतोसी प्रत्युत्तर. तुमचे श्रुत असे समर्थपण, गृह मंदिर तरी स्मशान. मध्ये ऐश्वर्य ते संपूर्ण, विभूती भांडार. तरी तेही भीमसार भस्म खरा, तोही तुझ म्या प्राप्त केला शंकरा. मग जटाजूट भस्मधरा, नाम झाले तुझ. तुझ जाती कुळ नाही नाम, तुम्हा देश नाही कैसा ग्राम. नगरासी ठाव नाही तेथे सीम, कैची असेल. ऐसा तू सर्व पदार्थे कृपण, आणि आम्हासी होतोसी प्रसन्न. सुगंध मृगाचे अतिगुण, केवी प्राप्त सशिया. आता शिवा मी प्रसन्न तुम्हासी, मी प्राप्त करीन जे मानसी. तू जैसे पात्र धुंडिता आम्हासी, न साधे त्रिलोकी. नानादानी पात्र मिळे सगुण, तरी मोक्षपदासी होई जे पावण. मी धुंडित होतो हेची कारण, तुझ ऐसे पात्र. शिव म्हणे परियेसी श्रंग मुळा, मज निखांदिसी आपुलिया बळा. प्रसन्न भावया उताविळा, झालासी कोठी गुणे. मग नंदी म्हणे गा विश्वनाथा, तुम्ही मागावे तुमचिया अर्था. तत्काळ नेदी तरी मी सर्वथा, त्रिलोकी निंदक. मग शंकर म्हणे महानंदा, जरी ऐसी असे तुझी शब्द मर्यादा, तरी सर्व काळ माझिया विनोदा. होई तू वहन, तुझ्या प्रश्नी मी होईन स्वार. मग त्रैलोक्या करीन संहार, प्रळयी चेतवीन जो अंगार. ते तुझीचा शक्ती. मग नंदी म्हणे जी पंचानना, मी चिंतित होतो जे कल्पना. तेची घडले जी त्रिलोचना, माझ्या पुण्यदयी. मी विचारित होतो शरीरी, हाची वर मागावया त्रिपुरारी. जीवाग्री बैसावी विधी कुमरी, हाची वर मागितला तुम्ही. क्षण एक पाहिली तुमची मनोवृत्ती, मी तुझा पशु तू माझा पती. हे भविष्य बोलिले असे वेदांती, अनागत भाषा. तू मज स्वामी जोडलासी पूर्ण, आजीवरी मी होतो अनाथ दीन. आता तुमची ये शक्ती त्रिभुवन, आकर्षीन सर्वही. मग नंदी प्रवर्तला स्तवण, म्हणे जय जयाजी पंचानना.
मस्तक ठेवणी शिवचरणा घातले साष्टांग. मी समर्थ जी त्रैलोक्य मंडळी, मज स्वामी जोडला चंद्रमौळी. मी सर्व काळ असे नजवळी, महासुकृत योगीश्वरा अप्राप्य ज्ञानदृष्टी. जो असाध्य केलिया कोटी, ते ब्रह्म आरोहण माझी पृष्टी. ऐसा मी समर्थ विसर्जन झाला क्रूर भाव, अत्यंत प्रकटला सद्भाव. तेथे बसवेश्वर महादेव नवतीच भिन्न. मग नंदीसी वदे वदे पंचानना, म्या समर्पिले तुझ पूजा विधान. मज आधी तुझला स्नपन, त्रैलोक्या माझी आणि नंदीसी वदे त्रिपुरारी. मी तुझे नाम जपतो त्रिअक्षरी, तो मंत्र कोणी वाचे उच्चारी. तो सखा माझा बसवा हे नाम त्रिअक्षरी मंत्र, त्रिकाळ उच्चारी तो माझा मित्र. मस्त्वरूपी तुझ नेने तो शत्रू अपवित्र, युगानुयुगी माझा आणिक वदे त्रिनयन. माझे अत्यंत प्रिय काशी भुवन, तेथे तुझ प्राप्त करीतो स्थान. ते निर्वाण पद काशीमध्ये जो मुक्ती मंडप, त्या निर्वाण स्थानी तू अधिप. आणिक माझा संकल्प तू वंद्य त्रिलोकी, शंकर वदेजी वस्तराजा. माझ्या रहंवरींच्या पूर्ण ध्वजा, दृष्टी वेगळे तुझ सहजान करीच क्षणभरी. जे काशी यात्रा सर्व काळ करीती, मुक्ती मंडपी बसवेश्वर पूजिती. त्यांची पुण्य सामुग्री कल्पांती, अखुंट केली म्या. तू मज अगम्य जी बसवा, परी गुप्तार्थ करीन तुझी सेवा. तू वहन हे ठाऊक नर मानवा, त्रैलोक्य जंतुसी. आता गुप्त कैसे तुमचे स्मरण, तुवा भक्षिले पुण्य तरु खांडवण. ते तुझे गोमय मौळी भूषण, वंदिन विभूती वेशे. मज भूषण प्रिय ते विभूती, त्या भस्माची तुझ पासाव उत्पत्ती. झाली गानंदिकेश्वरा मज प्रती आसना अधिकारी. हे विभूतीचा सत्वा गुण, विभूतीने रचिले त्रिभुवन. ते मागिले प्रसंगी निरूपण, केले विभूती महात्मी. मग नंदीवरी आरूढला चंद्रमौळी, जैसे कोटी मार्तंड उदयाचळी. देवसूर घेऊनी पुष्यांजळी पूजिती नंदी शिवा. दिव्य कमळांची पूर्ण वृष्टी, इंद्र केली नंदी शिवांचे मुकुटी. मग नाम पावला धुर्जटी पशुपती ऐसे, इंद्रपदी स्थापिला सहस्रनयन. आनंदाते पावले देवगण, शंकरासी जोडले नंदी वहन. ऐसिया परी षण्मुख मनेगा अगस्ती, ऐसी आनंदीची मूळ उत्पत्ती. सविस्तर निरूपिली तुझ प्रती, साक्षेपे करुणिया. ऐसे नंदी शिवांचे आख्यान, जया घडे श्रवण पठण. तरी तयांसी घडे दर्शन विरूपाक्षाचे. द्वादश ज्योतिर्लिंगाची घडे यात्रा, त्यांसी वंदिजे सृष्टी कर धात्रा. तो सर्वथाना गवसे सूर्यपुत्रा, कृतांतासी. आणि विघ्नांचे होय निर्विघ्न, अपुत्रिका होय पुत्र संतान. निर्धना प्राप्त होय धन, या अध्याय श्रवणे. आणि मन कामना पूर्ण होती, चिंतिले अर्थ पावती अंती सायुज्य मुक्ती. घडे अध्याय श्रवणे. शिवदास गोमा म्हणे श्रोता हे, श्रवण कीजे जी आत्महिता. जन्मवरी नाही कीजे वार्ता, आदि व्यथेची. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे नंदिकेश्वर महात्म्य वर्णननाम षष्टितमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.